हिंदू दिनदर्शिका ही चंद्र, नक्षत्र, तिथी, योग आणि यान यावर आधारित आहे. याला विज्ञानाचा ठोस आधार आहे. भारतीय परंपरेतील ऋषींनी वेद उपनिषदांमधील संस्कृतीचा अभ्यास करून काळासाठी अचूक कालखंड निश्चिती केली आहे. अनेक महत्त्वाचे शोध त्यांनी आपल्या परंपरेतून पुढे आणले आहेत. आपली शास्त्रे ही सनातन, पुरातन आणि भक्कम आहेत. प्रत्येक वेळी पंचांगाने आपली अचूकता सिद्ध केली आहे, असं मत जगद्गुरू कृपांकित श्री चेतनानंद महाराज पुणेकर यांनी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीनं कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा 2026 आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रांतमंत्री किशोर चव्हाण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे उपस्थित होते. हेमंत हरहरे म्हणाले, दिनदर्शिकेतील सुट्टीचे दिवस विश्व हिंदू परिषदेचे काम करण्यासाठी वापरावेत. विश्व हिंदू परिषदेसाठी सर्व आयामांमध्ये कार्यकर्ते मिळवणे व त्यांची संख्या वाढवणे हा या वर्षीचा उद्देश आहे. संघटनेच्या कामावर निष्ठा आणि कार्यपद्धतीवर विश्वास असणे आवश्यक आहे. सामाजिक बदल मनामनात घडवण्याचे काम आपल्याला करायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. किशोर चव्हाण म्हणाले, गेल्या 35 वर्षापासून दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येत आहे. दिनदर्शिकेमध्ये हिंदू सण, विस्तृत पंचांग तसेच परिषदेच्या वार्षिक उत्सवांची माहिती तसेच विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. आषाढी आरोग्य सेवा तसेच यंदापासून चालू करण्यात आलेले वारी सजगता अभियान तसेच प्लॅस्टिक मुक्त अभियानाबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमास दिनदर्शिका निर्माण समितीचे धनाजी शिंदे, अशोक यलमार, निखिल कुलकर्णी, विभाग मंत्री धनंजय गायकवाड, अतुल सराफ, जिल्हा मंत्री विजय कांबळे, नाना क्षीरसागर, राजेंद्र शेवाळे, शरद दुबे आदी उपस्थित होते. एक सुमेरियन कॅलेंडर आहे, एक ग्रेगोरियन कॅलेंडर आहे, एक जुलियन कॅलेंडर आहे. सुमेरियन कॅलेंडर हे इसवासन पूर्व 2100 वर्षापासून चंद्राच्या 12 महिन्याच्या असणाऱ्या प्रवासावर ते कॅलेंडर बनलेलं जातं, ज्याच्यामध्ये सप्ताह नसतो. ग्रेगोरियन कॅलेंडर जे आहे ह्याच्या अगोदर ते जुलियन कॅलेंडर होतं. ते जुलियस सीझर नावाच्या व्यक्तीने ते कॅलेंडरची निर्मिती केलेली होती. त्याच्या अगोदर एक मिश्र कॅलेंडर होतं जे खगोलशास्त्राला आधारित होतं. याला 360 दिवस अधिकचे 5 दिवस जोडलेले होते. जुलियन सीझरने जे कॅलेंडर बनवलं त्याला जुलियन कॅलेंडर म्हणून ते प्रसिद्ध झालं आणि ज्याच्यामध्ये लीप वर्ष पहिल्यांदा सुरू झालं. त्यानंतरचं जे त्याच्यातल्या दुरुस्ती करून तिसरा पोप जो आहे त्याने जे कॅलेंडर आणलं, ग्रेगोरियन कॅलेंडर, जे सध्या विश्वामध्ये प्रचलित आहे, ते मागच्या काही कालखंडामधला आहे. 1590 एक वर्षाचा कालखंड त्याच्यामध्ये काही जण धरतात. हे सगळ्या कॅलेंडरच्या पलीकडचं आमचं एक हिंदू कॅलेंडर आहे आणि हिंदू कॅलेंडर प्रामुख्यानं 4 पद्धतीने त्याच्यावर काम केलं जातं. हिंदू कॅलेंडर हे चंद्राच्या भ्रमंतीवरही अवलंबून असतं. त्याच्यामध्ये चंद्र, नक्षत्र, करण, योग, तिथी या सगळ्या गोष्टींना अनुलक्षून एक कॅलेंडर बनलेलं आहे आणि त्याला विज्ञानाचा प्रचंड आधार आहे हे वारंवार सिद्ध होतं. मग पौर्णिमा आणि अमावस्या याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटनेला कोणता कोणता वैज्ञानिक आधार आहे हे सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये सिद्ध झालेलं आहे. आमच्या भारताच्या परंपरेमध्ये ऋषी मुनी यांनी जी संस्कृती आमच्या पुढे मांडली ती वेदांमधली आहे, उपनिषदांमधली आहे, ब्रह्मसूत्रांमधली आहे. त्यांनी काही कालखंड निर्माण केलेले आहेत की हा कालखंड या कामासाठी निश्चित आहे आणि हा कालखंड या कामासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. मग अगदी पूजेचाही कालखंड आहे, ध्यानाचाही कालखंड आहे, भोजनाचाही कालखंड आहे, भ्रमणाचाही कालखंड. तुम्ही जे 6 भ सांगितले हे सगळे आपल्या ऋषीमुनींनी कोणत्या कालखंडामध्ये ते भ्रमण केलं पाहिजे, भोजन केलं पाहिजे, भाषा कोणत्या पद्धतीने कोणत्या वेळी उपयोगात आणली पाहिजे, त्याला स्वरशास्त्र आपण म्हणतो. भाषा रागातनं भाषा व्यक्त होते, ते कोणत्या वेळी कोणता राग, इतकं बारीक काम आमच्या हिंदू धर्मातल्या ऋषीमुनींनी करून ठेवलेलं आहे